10 वर्षांची चिमुरडी 21 मेला संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान आपल्या घरासमोरच खेळत होती। त्याच वेळी तिचं अपहरण झालं, तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 22 तारखेला तिच्याच गावातल्या एका तलावाजवळ तिचा मृतदेह सापडला। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना। ही घटना घडल्यानंतर 27 तारखेला याच घटनेविषयीचे अपडेट देण्याकरता पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे घडलं ते अधिक संतापजनक होतं। या दोन्ही घटना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। या दोन्ही घटनांविषयीचा सगळा सखोल विश्लेषण आणि आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आधी सांगते घटना काय घडली। 21 तारखेला कोइंबतूरच्या सुलूर या गावामध्ये एक कुटुंब नुकतंच 1 महिन्यापूर्वी राहायला आलेलं होतं। त्यांची 10 वर्षाची चिमुरडी 21 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजता ती तिच्या घरासमोरच खेळत होती। एक व्यक्ती आला, त्यानं तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं, तिचं अपहरण केलं, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले। दोघांनी मिळून हे अत्याचार तिच्यावर केले आणि त्यानंतर निर्घृणपणे निर्दयीपणे तिची हत्या केली। जेव्हा आपली मुलगी घरासमोर खेळत नाहीये हे बघितलं तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी शोधाशोध करत असतानाच पोलिसांना गावकऱ्यांना शुक्रवारीच कन्नमपलयम हा तलाव आहे त्याजवळ हा मृतदेह सापडला। आता तिचे जे आई वडील आहेत त्यातले वडील तिचे हे सुलूर या गावामध्ये नोकरी करायचे, वर्कशॉप मध्ये काम करायचे आणि त्यांचं जे गाव होतं पूर्वीचं ते होतं पोदानूर। तर पोदानूर ते सुलूर असा सारखा रोज प्रवास करावा लागायचा, म्हणून हे कुटुंब 1 महिन्याआधी सुलूर या गावी राहायला आलेलं होतं। त्यांची जी लगबग सुरू होती ती त्या सुलूर या गावामध्ये स्थिरस्थावर होण्याची, घरात गोष्टी सगळ्या लावण्याची आणि मुलांचं पुढचं शिक्षण कुठे करायचं यासाठी शाळा शोधण्याची त्यांची तयारी सुरू होती। आणि असं करत असतानाच 21 मेच्या संध्याकाळी त्यांच्यावर इतका मोठा आघात झाला की तो आता आयुष्यभर ते विसरू शकणार नाही। घडलं असं की ती जी लहान मुलगी आहे 10 वर्षांची ती आपल्या भावंडासोबत घराच्या समोर खेळत होती। भावंडाला पाणी प्यायचं होतं म्हणून ते भावंड जे तिच्यापेक्षा लहान होतं ते भावंड घरी गेलं पाणी पिण्याकरता, म्हणून आई सुद्धा घरीच होती। आणि दरम्यानच्या काळामध्ये वडिलांचे मित्र कार्तिक त्याचं नाव, त्यानं या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि तिला दुचाकीवरून त्या घरासमोरनच पळवून नेलं। कार्तिक आणि मोहन राज या दोघांनी तिच्यावर अनन्वित अत्याचार केले आणि त्यानंतर इथेच ते थांबले नाहीत, तर त्यांनी तिची हत्या केली। आता ही मुलगी चॉकलेटच्या आमिषाला का भुलली, तर हा जो कार्तिक आहे जो तिच्या वडिलांचाच मित्र होता, या कार्तिकला तिनं आधी आपल्या घरी पाहिलेलं होतं। हा कार्तिक तिच्या घरी आधी 1-2दा पोदानूरला येऊन गेलेला होता, त्यामुळे काकाच आहेत म्हटल्यावरती त्याच्यासोबत गेली। पण या ओळखीच्या माणसानंच, वडिलांच्या मित्रानंच तिचा घात केला। त्या या 10 वर्षाच्या चिमुरडीचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं आणि तिचा मृत्यू सुद्धा झाला। या सगळ्यानंतर म्हणजे तिचा मृतदेह शुक्रवारी सापडल्यानंतर 22 तारखेला तपासाची चक्र वेगानं फिरली आणि कार्तिक आणि मोहन राज या दोघांनाही पुढच्या काही तासांमध्येच अटक करण्यात आली। त्यांच्याकडनं जेव्हा सगळी माहिती घेतली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला। या कार्तिकचं वडिलांच्या घरी येणं जाणं होतं आणि वडिलांच्या मुलीला म्हणजे या लहानग्या 10 वर्षाच्या मुलीला त्यानं पाहिलेलं होतं, त्याची नजर होती तिच्यावर आणि मग त्यानं हे सगळं घडवून आणलं। ही घटना घडल्यानंतर 3-4 दिवसांनी म्हणजे 27 मेला या संदर्भातली पत्रकार परिषद कोइंबतूर मध्ये आयोजित करण्यात आली। तमिळनाडूच्या कोइंबतूर मधल्या सुलूर या गावची ही घटना, त्यामुळे कोइंबतूर मध्ये ही घटना काय घडली आहे आणि आतापर्यंतचं या घटनेतलं काय अपडेट आहे हे सांगण्याकरता पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्याचं कारणही तितकंच संतापजनक आहे। आता आपण या पत्रकार परिषदेच्या घटनेकडे आणि त्या व्हिडिओकडे येऊया। नेमकं त्या मुलीसोबत काय काय घडलं, कोण आहेत ते आरोपी,
त्यांना कसं आणि कुठून पकडलं या सगळ्या संदर्भातली माहिती देण्याकरता प्रसार माध्यमांसमोर पोलीस आणि पोलिसांची टीम हजर झाली. या पोलिसांच्या टीममध्ये नेतृत्व जे टीमचं करत होत्या त्या महिला होत्या. त्या महिलेचं नाव आरव्ही रम्या भारती. ही रम्या भारती कुठल्या छोट्या मोठ्या पदावर नाहीये, तर ती पश्चिम विभागाच्या म्हणजे कोइंबतूरच्या पश्चिम विभागाच्या पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत आहे. आरव्ही रम्या भारती असं तिचं नाव. ही रम्या भारती पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याआधी ती तिच्या सहकार्यांबरोबर बसलेली आहे. 2 सहकारी आहेत बाजूला, तेही दोघं पोलीस आहेत आणि तेही या टीम मधले असणार कदाचित. हे 3 जण पत्रकार परिषद सुरू होण्याआधी पण सगळ्यांचे कॅमेरे सुरू होते आणि माईक बूम सुद्धा समोर ठेवलेले होते. असं असताना इतक्या गंभीर विषयावर माहिती देण्यासाठी तिथे बसलेली असताना खिदी फिदी हसत होती. कुठल्या विषयावर त्यांचे आपापसात संवाद सुरू होते हे माहित नाही, पण आपापसात त्यांचे काहीतरी विषय तिघांचे सुरू होते. 2 पोलीस आणि ही महिला पोलीस रम्या भारती, या तिघांचे आपापसात विषय सुरू होते. फक्त स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं, तर अक्षरशः मोठ्याने खळखळून फिदी हसत होते. मला हे विशेषण फिदी अशासाठी वापरावं लागतंय कारण संतापाची ही गोष्ट आहे. एखाद्या आईवर काय गेलेलं आहे, म्हणजे त्या आईवर काय नेमकं निभावलेलं आहे तिने ती काय परिस्थितीला सामोरं जाते. तिची पोटची मुलगी गेलेली आहे, त्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, तिचा खून झालेला आहे आणि त्याला 4 दिवस उलटून जात नाहीत. त्याविषयी त्या महत्वाच्या गंभीर प्रश्नाविषयी माहिती द्यायला एक पोलीस जबाबदार व्यक्ती प्रसार माध्यमांसमोर बसते आणि ती आपल्याच कुठल्या तरी विषयांमध्ये आहे, आपल्याच कुठल्या तरी मागच्या काहीतरी घडामोडींमध्ये आहे आणि आपल्या 2 पोलीस सहकार्यांबरोबर खळखळून हसते आहे. हा व्हिडिओ सगळ्या प्रसार माध्यमांवर प्रसारित झाला आणि या रम्या भारतीवर आणि तिच्या 2 सहकार्यांवर खूप मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. टीकेचीच ही गोष्ट आहे. एखाद्या गंभीर विषयाविषयी बोलायला तुम्ही बसलेले आहात, पण त्या विषयाचं गांभीर्य तुम्हाला काही वाटत नाहीये हे तुमच्या चेहऱ्यावरनं आणि तुमच्या देहबोलीवरनं सहज कळतंय. त्यामुळे ही रम्या भारती आणि तिचे 2 सहकारी खूप टीकेचे धनी बनलेत आणि अनुषंगानं सरकारवर सुद्धा टीका होते. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी थलपती विजय हे विराजमान झालेले आहेत. त्यांची जेवढी चर्चा झाली, त्यांच्या विजयाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या तरुण मित्रमंडळाची सुद्धा चर्चा झाली. आणि असं असताना त्यांचा पदभार त्यांनी स्वीकारल्यावर 1 महिन्यामध्ये ही घटना घडते आणि तुमचे पोलीस अशा प्रकारे वर्तन करतात, हे निंदनीय आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. आता पोलिसांकडून, पोलीस विभागाकडून या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि हे प्रकरण तातडीनं न्यायप्रविष्ट करू, लवकरात लवकर आरोपींना शिक्षा देऊ असं मुख्यमंत्री थलपती विजय यांनी तरी म्हटलेलं आहे. त्याच दिवशीची अजून एक अत्यंत छोटी घटना तुम्हाला सांगते. उद्योग मंत्री, त्याच मंत्रिमंडळातल्या उद्योग मंत्री, तरुण उद्योग मंत्री एस कीर्तना, या एस कीर्तनांचे शपथविधीनंतरचे अनेक छोटे रील्स आणि व्हिडिओ आपण पाहिले. या एस कीर्तना सुद्धा याच प्रकरणाविषयी बोलताना हसत होत्या, प्रतिक्रिया देताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. असा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि कीर्तना यांच्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. लगेचच कीर्तनांनी पत्रकारांना सामोरं जात त्याचा खुलासा केला की मी अजिबात या प्रकरणाला हसले नाही, हे प्रकरण गंभीरच आहे, तितक्याच गांभीर्यानं आमच्या सरकारनं घेतलेलं आहे. मात्र प्रसार माध्यमांना गुड बाय करताना किंवा प्रसार माध्यमांना पत्रकार परिषदेतून परत जात असताना मी एक स्माइल दिलं आणि पुढे गेले. त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे, त्याचा विपरीत अर्थ लावला गेलेला आहे असं एस कीर्तना यांनी म्हटलं आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. पण पोलीस विभागाकडून अजून या रम्या भारती यांच्याविषयी किंवा त्यांच्या बाजूला असलेल्या 2 पोलिसांच्या कृत्याविषयी, वर्तनाविषयी, त्यांच्या वागण्याविषयी कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. घडलेली घटना गंभीर आहेच. 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे, त्याआधी तिच्यावर अत्याचार झालेले आहेत. त्यामुळे न्यायालयीन कारवाई जी काही व्हायची ती होईलच, पण ही घटना जितकी गंभीर आहे त्या गंभीर घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा. आणि त्यानंतर
आपण ज्यांच्याकडे विश्वासानं बघतो, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण ज्यांच्यावर विसंबून राहतो, अशा पोलिसांनी जर अशा प्रकरणाविषयी प्रतिक्रिया देण्यापूर्वी खळखळून हसण्याची जर गोष्ट असेल, आपापसात जर इतक्या बेफिकीरपणे ते हसत असतील, गांभीर्य त्यांना त्या विषयाचं नसेल, तर बोलायचं काय असा प्रश्न पडतो. तर याविषयी सुद्धा आपण सगळ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवताना संताप तर आहेच, मात्र प्रश्न सुद्धा आहेत. या कृतीचं समर्थन करताच येणार नाही, पण या कृतीविषयी पोलीस विभाग प्रतिक्रिया तरी देणार आहे का, त्यांचं स्पष्टीकरण तरी देणार आहेत का? आणि ह्या स्वतः पोलीस महानिरीक्षक ज्या रम्या भारती आहेत ते त्यांच्या कृत्याचं, त्यांच्या हसण्याचं काही स्पष्टीकरण देऊन दिलगिरी व्यक्त करणार आहेत का, माफी मागणार आहेत का त्या कुटुंबाची सुद्धा आणि समाज मनाची सुद्धा, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. व्हिडिओवर कमेंट नक्की करा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा.